कसं आहे की हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानबिंदू छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब रायगड किल्ल्यावरती येत आहेत. एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पण सर्वजण त्या ठिकाणी होतो आहे. अशा वेळेला मुंबईला परत असताना माझ्या गीताबाग या निवासस्थानी त्यांनी स्नेहभोजन करावं अशी मी त्यांना विनंती केली होती. त्याने ती विनंती मान्य केली. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, आशिष शेलार, भरत गोगावले या सर्वच मंत्रिमंडळातील नेत्यांना, शिवेंद्रराजे भोसले यांना माझ्याकडे त्यांनी भोजनाला यावं अशी विनंती केली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा विनंती केली आणि आज सर्वजण येणं अपेक्षित आहे. सर, या अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झालेली होती. एक असं आहे की एक सर्वसाधारण आपण एक विचार करतो की ज्या वेळेला आपल्याकडे देशाचे नेते येतात त्यावेळेला राजकीय विषय त्या ठिकाणी अजिबात येऊ शकतच नाही. माझ्या मनातही ती बिलकुल भावना आमंत्रित करताना सुद्धा नव्हती आणि आजही असंच काही कारण नाही, कारण दोन विषय भिन्न आहेत. आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेहबोलण्याच्या निमित्ताने हवेत. आदरणीय अमितभाईंचं आपण जे काय आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत, ही एवढीच भावना आहे. पालकमंत्री हा विषय आज असण्याचं काही कारण नाही. ज्या वेळेला येईल त्यावेळेला येईल, त्या संदर्भात काही आज म्हणजे राजकीय चर्चाच नाही.